मन मंदिरा गजर भक्तीचा. बघा, मस्त राहाल जीवनामध्ये. असा अर्थ काढू नका की याच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. दुःख येईल, पण कंदील घेऊन पुढे तो उभा राहील. अंधार असेल, अंधार असेल, अंधार असेल, नाही असणारच. 12 तासाचा दिवस नसतो, 24 तासाचा असतो. आणि 24 तासाच्या जीवनामध्ये अंधार हा एक मस्त गोष्ट सांगतो. चला, मस्त म्हणजे एकदम मस्त. बस एवढीच गोष्ट सांगतो आणि कीर्तन आटप. फार सुंदर. मला वाटतं मी ही कमीत कमी 15-20 वर्षात सांगितली नाही. पण काय असतं, ते आमची आईसाहेब बरोबर असतात, त्या केव्हा तरी ही गोष्ट तुम्ही फार दिवस सांगितली नाही, तेव्हा ते बरेच वेळा म्हणून. आणि काय असतं, ते तिथे म्हणतात पण इथे काही सांगत नाहीत मला सांगा म्हणून. इथे त्या जरी अर्धांग असलं तरी पूर्ण अंगाने सांगावं लागतं. पूर्ण अंग जो परमात्मा आहे, आता त्याने आठवून दिलं मला. सांग इथे मस्त गोष्ट. एक मिलिटरी ऑफिसर होता आणि दोघंही प्रवासाला निघाले होते. ही गोष्ट आठवत चला, म्हणजे काही काळजी करायचं कारण नाही. प्रवासाला निघाले होते दोघं जण आणि बोटीवर रिटायर झाला होता आणि निघाला होता. चला जाऊन जरा सहल करू वगैरे निघाले होते. कॅबिन होती त्याला स्पेशल, मोठा ऑफिसर होता. आणि झोपला. झोपल्यावर वादळ झालं. वादळ झालं. वादळ झालं, बोट हलू लागली इकडे तिकडे इकडे तिकडे. ही आपली जाते, आओ 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 उठा. हिने उठा म्हटल्यावर याने आणखीन पांघरून ओढून घेऊन झोपायचं. ओढून घेऊन झोपायचं. ती म्हणायची हा असाच आहे हट्टी, जाऊ दे झोपू दे. काही लाटा डेकवर येऊ लागल्या. इतकी ती बोट हलू लागली. तिला राहवलं नाही. काय माणूस आहे का दगड आहे म्हणा. माणूस आहे का दगड आहे हा. स्वतःची नाही निदान माझी तरी काळजी. आता अख्खी बोट बुडल्यावर हिची काय काळजी करायची. मला काही अजून काही काही गोष्टी मलाच कळलं नाही. आता हिची काय काळजी करायची. अख्खी बोट जर गेली तर बरं आहे ना. लैला मजनूचं मरण. हातात हात घालून काय करायचं. असं झालं. शेवटी त्याला हलवला, उठवलं. असा चिडला तुम्हाला सांगू. आता मिलिटरीतलाच माणूस तो. 6-6.5 फूट उंच. हो. आणि आमच्या पाटील साहेबासारख्या मिशा होत्या. असा मस्त मिशाचा झुपका बिपका अगदी जोरदार. इथे बसलेत बरं का ते आतमध्ये विंगमध्ये. म्हणून सांगितलं, उगीच काही सांगितलं नाही. ते असं इथे दिसतंय असं मिशा झुपका. आता 6-6.5 फूट. काय गेलं पाहिजे माहिती आहे का तुम्हाला. त्याने अशी तलवार काढली आणि त्या बाईच्या डोक्यावर ठेवली. अशी ठेवली. सांग काय वाटतं तुला आता या क्षणाला. काय वाटतं सांग. थरथर कापू लागली. त्याच्याकडे बघितलं, डोळ्यात डोळे घातले, म्हणाली आयुष्यभर तू मला सांभाळलंस. साध्या गोष्टीहून तू मला मारणार नाहीस ही माझी खात्री आहे. तलवार डोक्यावर ठेवून सुद्धा तुला हेच वाटतंय. हो म्हणे. आता पुढचं सांगतो. अनेक लढायातून ज्यांनी मला वाचवलं. गोळी माझ्या खांद्याला चटून गेली पण हृदयात गेली नाही. ज्यांनी मला मागे वाचवलं तो आत्ता वाचवेल. आणि नसल वाचवायचं ते इथेच आयुष्य संपलं असं समजेल. ज्यांनी एवढ्या लढायातून वाचवलं. किती गोळ्या गेल्या, हजारो गोळ्या अंगावरून गेल्या पण मला लागली नाही. सांग माझी खात्री आहे आता सुद्धा वाचवेल. असं म्हटलं आणि तो रग घेऊन झोपला. तासाभरात वादळ संपलं आणि नाव किनाऱ्याला लागली.
माणसांना असं वाटतं या बंधनात आम्हाला पडायचं नाही, पण बंधनात पडल्याशिवाय आई होणार नाहीच ना. साधं गोष्ट कळली की बंधनात पडल्याशिवाय आई होणार नाहीच ना. तसं संतांची माळ, पांडुरंगाची माळ घातल्याशिवाय भक्ती प्रेमाचा गर्भ पोटात राहणार नाही. सामान्य रती निराळा आणि हा आत्मरती आहे, हा कानातून घडतो. तो रती घडल्यानंतर पोटामध्ये भक्ती प्रेमाचं बाळ वाढू लागतं आणि त्याला खेळवण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद जगात दुसरा कशातही नाही. त्याच्याकरता माळ आहे. पण एक आहे, लग्न झाल्यानंतर बाई जसे नवऱ्याच्या घरची जी परंपरा आहे ती पाळते, तसं वारकऱ्याची जी परंपरा आहे, ज्ञानोबा तुकोबाची जी परंपरा आहे, त्या परंपरेला अनुसरून वागावं लागतं. म्हणून सकाळी उठल्यानंतर माळेचा नेम सांगतो थोडक्यात, विशेष काही जास्ती वाढवत नाही, माहितीच आहे तुम्हाला तरी पण सांगतो. सकाळी उठल्यावर मनामध्ये पांडुरंगाची मूर्ती आणावी, रुक्मिणी मातेची आणावी. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, नाथ, नामदेव महाराज, तुकाराम महाराज ही आपली संत मंडळी आहेत. त्यांना प्रेमाने मनामध्ये मानस पूजा करावी, पंचामृताने स्नान घालावं, गंध बुक्का, सुंदर कपडे, हार सुंदर घालावी, आरती करावी, नैवेद्य दाखवून त्यांचा प्रसाद घ्यावा आणि एकच म्हणावं, मोठी प्रार्थना, महाराज आम्हाला काही कळत नाही, आमचा सांभाळ करा. मला बाकीची प्रार्थना ती तुम्ही बघून घ्या, मला काही कळत नाही, माझा हीच आम्हाला महाराजांनी शिकवली. देवाला हात जोडावून म्हणावं, प्रभू पांडुरंगा, माऊली, ज्ञानोबा तुकोबा, आम्हाला काही कळत नाही, आमचा सांभाळ करा. ही फार मोठी प्रार्थना आहे. मग एक माळ जपावी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी 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 हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी, राम कृष्ण हरी जय जय राम बोला पुंडलिका हरी विठ्ठल ज्ञानदेव महाराज हो. ही माळ जपावी. पुन्हा विचारू नका मला मंत्र कोणचा. माणसांच्या काही काही गोष्टी लक्षात येत नाहीत, बरोबर आहे तुमचं लक्षात नाही येणं, पण एवढा मंत्र म्हणून घेतल्यानंतर पुन्हा माणसं मला विचारले येतात, आम्हाला माळ घातली पण मंत्र सांगितला नाही. कपाळ माझं. घरभर लेकुलेन माझा घो कोणी सांगा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, त्याच्याशिवाय बोलत नाही. महाराजांचा अभंग आहे, घरभर लेकुरे. आता एवढ्या वेळ सकाळ संध्याकाळ रोज म्हणून घेतोय मंत्र, आता कुणाचा सांगू. काय असतं माणसांना, साधं सोपं सांगितलं की ते लवकर पटत नाही. असं करा, मंत्र घ्यायचा ना, उद्या सकाळी 7 वाजता माझ्याकडे या, नारळ घेऊन या, हार घेऊन या, 1 किलो पेढे घेऊन या, 5 किलो बत्ताशे घेऊन या, असं सांगितलं. म्हणजे ही महाराजांनी यादी दिली आहे. कशाची यादी? नीट आयुष्य जगा म्हणजे शेवटची यादी नीट होईल. कशाची काय यादीन बिदीन अमकं करत बसला. हे आमचं आपलं सोपं आहे. आमच्याकडे दक्षिणा नाही, जे 10 देतात तुम्ही ते माळी आम्ही विकत आणतो आणि त्याच्यावर पुस्तक जातो. काही द्यायची गरज नाही, आम्ही देतोय ते घ्या आणि नीट वापरा म्हणजे झालं. काय त्याच्यात विशेष आहे? कशाकरता सांगतोय मी तुम्हाला, सकाळी उठल्यावर म्हणा माळ जपावी आणि हाच मंत्र आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती.
ज्ञानेश्वरी. अरे का रामकृष्ण नामे ही दोन्ही तुकाराम महाराजांना अनुग्रह कोणत्या मंत्राचा? याच बाबाजी आपले सांगितले नामन मंत्र दिला राम कृष्ण हरी. या मंत्राचा जप करावा. ज्ञानेश्वरीचं एक पान नित्यनेमाने वाचावं. रोज हरिपाठ म्हणावा. वर्षातून पंढरीची वारी करावी, आळंदीची करावी आणि 26 डिसेंबर ते 1 जानेवारी दुधेवऱ्याला यावं. काय मी आता हळूहळू बोलीन त्याच्याबद्दल. बाकीचं काही बोलायचं नाही आहे. तुम्ही मी भेटलं पाहिजे, आपला संपर्क राहायला पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल हळूहळू मी बोलेन. आणि अशा 3 वेळेला तरी आपण किमान वर्षातून एकत्र येणं महत्त्वाचं आहे. प्रवचन ऐकायचंही ठीक आहे, मग काय पुढच्या वर्षी भेटायचं 25 तारखेला नाही. माळ त्याच्याकरता आहे की पुन्हा पुन्हा संपर्कात यावं. वारी त्याच्याकरता आहे की आपण सगळ्यांनी पांडुरंगाला भेटावं, आळंदीला जाऊन माऊलीचं दर्शन घ्यावं, देऊला जाऊन तुकोबारायचं दर्शन घ्यावं, एवढ्या करता आहे. मग ज्ञानेश्वरी, हरिपाठ, वारी. आता शेवटी सांगतो हे काय करायचं, काय करायचं नाही. मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही, परस्त्री रुक्मिणी माते समान आणि परपुरुष पांडुरंगा समान. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. मन मंदिरा गजर भक्तीचा.